बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. कशामुळे पडलाय बरं? आता ती एवढे पोल आहेत ना बाकीचे, हेच कसं काय पडलं? खोल रावलाच नाही ना, खोल घातलंच नाही, फुटभरच खोली आहे. किती? फुटभर, 1 फुटभर. बघा बरं, मोजा बरं. स्वतः बघा. बघा फक्त शेतकरी दाखवतोय, शेतकऱ्याच्या हातात मोजायचंय. हो बघा बरं पोल किती किती. हा तुम्ही मोजा आता. हा होय, मग एवढ्या पोल टिकते का? हे नाही ठीक आहे. लाईटच्या तारा पडल्यात, पोल पडलेत, 2 पोल मोडलेत. कशामुळे पोल मोडला थेट मी दाखवतोय. हे बघा, इथं फक्त 1च फूट खाली पोल जोडलेला. आता 1 फुटावर कसा पोल हा टिकू शकतो, तुम्हीच विचार करा. मग आज ही रोडवर आहे, ही माणसाला काय झालं, जनावराला झालं तर कोण जबाबदार, तुम्ही का मी? उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे. आमच्या चॅनलची व्ह्यूअर्स 2,28,00,000 आहेत. 1 नंबरचं चॅनल आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. विषय कोणताही असो, शेतीचा असो, ग्रामीण भागातला असो किंवा शहरी भागातला. आता चॅनल सबस्क्राईब करा. बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी आता कोंड, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे गाव आहे आणि या गावात आहे. हे बघा, इथं तारा लटकलेल्या आहेत, तिथं पडलेले आहेत आणि इकडं पोल सुद्धा आडवा पडलेला आहे. नेमकं अवकाळी पावसामुळं हा पोल पडलाय, हे खरं आहे. मात्र पोल किती रोवला होता आणि आत्ताच लाईन रवलेली आहे, 1, 2 ते 3 महिने झालं ही पोलची लाईन रवलेली आहे आणि 3 फेजचं कनेक्शन आहे. मोठी लाईन आहे, 1, 2, 3 तार आहेत. आणि आता पाऊस पडला. आज 25 मे 2024 तारीख आहे. वेळ संध्याकाळची आहे. आता मी ते घटना आताच घडलेली आहे, थोड्या वेळापूर्वी. अवकाळी पाऊस आला आणि त्या पावसामुळं वारं खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि हे पोल पडलेत. आता खरं नेमकं काय? बातमी आरपार फक्त टुडे समाचार. आता इथं बघा, हा पोल आहे ना, हा पोल खाली आडवा पडलाय इकडं. आता तिकडचे पण पोल आहेत, ते पण पोल वाकलेत खाली. आता पलीकडे तिकडे जाऊ आपण. नेमकं शेतकरी पण काही तिथं थांबलेले आहेत. दुसरा पण एक पोल पडलाय. आता हा पोल कसा पडलाय? हा पोल मोडलाय बघा. आता ह्याचा स्टे आहे लावलेला, इथं दाखवा. हे बघा, काय स्टे तर सगळा, म्हणजे स्टे कुठं लावलाय हे बघा इथं. आणि इथं रोड कुठं आहे बघा. हे बघा, डांबर रोड कुठं आहे? इथं आहे. हा डांबर रोड आहे, हा अंदोरा जाणारा रोड आहे आणि हा पोल आहे. या पोलचा स्टे आहे बघा. रोड पासून 2च फूट अंतर आहे. या 2 फुटावरच इथं स्टे लावलाय, तार लावली पोलची. धोकादायक आहे. मात्र पुढे जाऊ आपण, तिथे शेतकरी आहेत. नेमकं कसं आहे? उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,28,00,000 आहेत. 1 नंबरचं चॅनल आहे. बातमी छोटी असो किंवा मोठी असो, आम्ही दाखवण्याचं काम करतोय. ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जातो आम्ही आणि तिथं जाऊन नेमकं ग्राउंडचे रिपोर्ट करतो, स्टोऱ्या करतो. नेमकं काय आहे, शेतकऱ्याचे काय हाल होतात. शेतकऱ्यावर अनेक संकट असतात. आसमानी संकट आहे, त्याच्यानंतर आता इथं वेगळे संकट बघायला मिळणार आहेत आपल्याला. लाईट शेतकऱ्यांना ओढलेली आहे, पोलं ओढलेत, नवीनच आहे सगळं. इथं हे बघा, तारा पडलेले आहेत खाली. हे बघा, इथंच तार आहेत. रोडच्या एकदम जवळ ही लाईन आहे, पोल रोवलेले पोल आहेत. इथं शेतकरी पण आहेत, काही नेमकं उभारलेले. बघूया आपण, इथं पण एक पोल पडलेला आहे. बघूया आपण. काय शेतकरी आहेत का तुम्ही? काय नाव आहे तुमचं? नाव? सिद्धेश्वर शेटे. होय, कुठले आहेत तुम्ही? कोंड, बर. तालुका जिल्हा उस्मानाबाद. बर. हे कधी पडलाय पोल? हे आता एक अर्ध्या तासापूर्वी पाऊस वारा झालं, त्याच्यामध्ये वाऱ्यामध्ये पडला पोल. कशामुळे पडलाय बरं? आता ती एवढे पोल आहेत ना बाकीचे, हेच कसं काय पडलं? खोल रावलाच नाही ना, खोल घातलंच नाही, फुटभरच खोली आहे. किती? फुटभर, 1 फुटभर. बघा बरं, मोजा बरं. स्वतः बघा. बघा फक्त शेतकरी दाखवतोय, शेतकऱ्याच्या हातात मोजायचंय. हो बघा बरं पोल किती किती. हा तुम्ही मोजा आता. हा होय, मग एवढ्या पोल टिकते का? हे नाही ठीक आहे. काय नाव आहे तुमचं? दयानंद शिदेलिंग रोड. मग काय वाटतंय बरं? काय बोगस काम आहेत, बोगस काम आहेत. मग काय चांगली कामं करावी. आपण याच्यात नुकसान झालं ना आता शेतकऱ्याचं नुकसान काय? शेतकऱ्याला पैसे खर्चाची पाळी. गोतेदार करून जाते, ह्याच्यावर काय कुठल्या कामाची दखल नाही, काय नाही. पैसे घेतात, काय म्हणले? पैसे तर भरपूर घेतात, काम तर नीट करीत नाहीत. 6-6 महिने एक तर लाईटच वाढत नाहीत, लाईटच वाढत नाहीत 6-6 महिने. त्याच्यात हे असे घोटाळे होते. आधीच तर दुष्काळ आहे, पाणी नाही, तासभर मोटर चालते, त्याच्यात हे असे घोटाळे. काय करायचे शेतकरी? होय, काय
1 DP 1 शेत योजना ही बोगस योजना आहे. काम नीट करीत नाहीत. खड्डे खोल घेणे ही ती. बघा लाईटच्या तारा पडल्यात, पोल पडलेत, 2 पोल मोडलेत. कशामुळे पोल मोडला थेट मी दाखवतोय. हे बघा इथं फक्त 1च फूट खाली पोल जोडलेला. आता 1 फुटावर कसा पोल हा टिकू शकतो तुम्हीच विचार करा. आता हे जे काम करणारे गुत्तेदार आहे किंवा हे संबंधित जे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करतंय प्रशासन? शेतकऱ्याचा आता हाल आहेत, शेतकऱ्याचं नुकसान आहे, आता शेतकऱ्याचं होणारं नुकसान हे कोण जबाबदार आहे? त्याला शेतकऱ्यासोबत कशी थट्टा केली जाते, कसं शेतकऱ्याला खेळवलं जाते आणि काय शेतकऱ्याला त्रास केला जातो आम्ही तुम्हाला सरळ दाखवतोय. आता ह्या पोलच्या जे तारा आहेत हे पोल पडलेले आहेत. आता याला शेतकऱ्याला पैसे मागणार का नाही गुत्तेदार, का पोल असेच राहून देणार? हे नेमकं 1च फूट पोल रावला, त्याला कोण जबाबदार आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आणि जे संबंधित अधिकारी असतील, कोणी गुत्तेदार असतील, संबंधित जे असतील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. होय, कारवाई व्हायला पाहिजे का नाही? काय कारवाई व्हायला पाहिजे? काय कामाची नुकसान भरपाई द्यावी त्यांनी. होय, आता पोल पडलाय मामा, बघा बरं किती आहे. हो, पोल पडले आता ताजी आहे पाईपले. ही ताजी आहे लेन वरलेली. किती दिवस झाले? 2 महिने झाला असेल. हो, मग आज ही रोडवर आहे. ही माणसाला काय झालं, जनावराला झालं तर कोण जबाबदार, तुम्ही का मी? बघा काय व्हायला पाहिजे? त्याला कायद्यानं कारवाई झाली पाहिजे त्या गुत्तेदारावर. हो, बघा शेतकऱ्यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केलेली आहे. आता नेमकं काय करतात त्याच्यावर बघूया आपण. मी ह्या बातमीचा पाठलाग करणार आहे, पिछा करणार आहे. हा विषय अर्ध्यात नाही सोडणार. नेमकं पोल कोणी रवले, कसे रवले, अर्धवटच का रवले आणि हे पोल पडलेत. आता शेतकऱ्याचं काय नुकसान आहे, शेतकरी सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवणार आहे. आता अंधार होतोय. उद्या सकाळी मी शेतकऱ्याला संपर्क आज करण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला उद्या सकाळी शेतकऱ्याची प्रतिक्रिया याच ठिकाणी येऊन दाखवणार आहे. नेमका हा जो विषय आहे या विषयात आणि कुठं मुरलंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे. विषय कोणताही असो, बातमी फक्त टुडे समाजावर तुम्ही बघायला नक्की विसरू नका. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे. आमच्या चॅनलची व्ह्यूअर्स 2,28,00,000 आहेत. 1 नंबरचं चॅनल आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. विषय कोणताही असो, शेतीचा असो, ग्रामीण भागातला असो किंवा शहरी भागातला. आता चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामन खंडू ओबळे सोबत मी हुकमत मुलानी, कोंड, उस्मानाबाद, धाराशिव. काय हीच वन आहे. बघा किती आहे. हॅलो, किती आहे? फक्त 1च फूट खाली राहिलेलं आहे. आणि बोली आणि